हेलो ट्रेनीज, आज आपण शिकणार आहोत एका प्लेन ब्लेडला कसे शार्पन आणि ग्राइंड करावे। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत, या सेशन नंतर तुम्ही प्लेन ब्लेड ग्राइंड करू शकाल, प्लेन ब्लेड शार्पन करू शकाल। चला तर सुरू करूया। जॉब सिक्वेन्स। जॅक प्लेन निवडा। हळूहळू हातोडा मारून जॅक प्लेनमध्ये कटिंग आयर्न आणि वेज काढा। ग्राइंडिंग व्हील निवडा। ग्राइंडिंग व्हीलमध्ये क्रॅक्स तपासा। सुनिश्चित करा की कंटेनरमध्ये पुरेसं कूलंट आहे। टूल रेस्ट जवळ सुरक्षा कवच खाली करा। जर गरज पडली तर टूल रेस्ट व्हीलच्या 2 मिलीमीटर जवळ ॲडजस्ट करा। ग्राइंडर मशीन ऑन करा। कटिंग आयर्नचा कटिंग बेवल पकडा आणि याचा अँगल 20 अंश ते 25 अंश असला पाहिजे। टूल रेस्टवर कटिंग आयर्नच्या बॉडीला अशा प्रकारे ठेवा की त्याचा पॉइंट व्हीलला स्पर्श झाला पाहिजे। दाब जितका कमी ठेवता येईल तितका कमी ठेवा, जेणेकरून कटिंग बेवल जास्त गरम होऊ नये। कटिंग आयर्न कूलंटमध्ये वारंवार टाकत रहा। आयसी आणि हिलिंग इफेक्ट दरम्यान कापणाऱ्या किनाऱ्यावर निळा रंग येऊ देऊ नका। कटिंग आयर्नला ऑइल स्टोनने घासून ग्राइंड करा। कटिंग एज समांतर होईपर्यंत ब्लेड स्टोनवर ठेवा। स्टोनच्या रुंदीवर ब्लेड मागे पुढे हलवा तोपर्यंत जोपर्यंत ब्लेडच्या सपाट भागावर थोडं बर्र येत नाही। ब्लेड पलटा आणि त्याला दगडावर पूर्णपणे सपाट ठेवा। दोन्ही बाजूंनी रगडा, ज्यामुळे बर्र चांगल्या प्रकारे निघून जाईल आणि एक चांगली कटिंग एज मिळेल। जॅक प्लेनच्या कॅप आयर्न, कटिंग आयर्न आणि वेजला पुन्हा सेट करा। 1 मिलीमीटरचा गॅप ठेवून कॅप आयर्न आणि कटिंग आयर्न सेट करा। उत्तम कटिंग एज बनवण्यासाठी प्लेन ब्लेडची धार वाढवणे गरजेचे आहे, ज्यामुळे पृष्ठभागाची चांगली फिनिशिंग येईल आणि जास्त मेहनतीशिवाय चांगली प्लेनिंग होईल। धार लावणे आणि होनिंग। बेवल खाली करून ब्लेड ऑइल स्टोनवर घासून ब्लेडला चांगली धार लावली जाते आणि यासाठी 25 अंश ते 30 अंश दरम्यान एक स्थिर आणि योग्य कोन टिकवून ठेवावा लागतो। हे तोपर्यंत घासले जाते जोपर्यंत बर्र किंवा तारेची धार दिसायला लागत नाही। मग ब्लेडच्या बेवलला वर ठेवून ऑइल स्टोनवर प्लेन ब्लेडच्या मागच्या चपट्या भागाला घासून बर्र हटवलं जातं। धार जास्त लावताना घर्षणाने होणारी गरमी कमी करण्यासाठी आणि ऑइल स्टोनच्या छिद्रांमधून धातूचे कण काढण्यासाठी तेलाचा वापर केला जातो, जेणेकरून ऑइल स्टोनमध्ये गाठी होऊ नयेत। आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल। दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय।